नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. दिवाळी दिवाळी येते आणि जगणं एकदम छान मस्त वाटायला लागतं. काल परवापर्यंत जे प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत, जी संकट आहेत, त्याच्यावर काहीतरी आपण मात करू शकतो आणि जगण्यामध्ये आशा आहे, देर इज अ होप असं वाटायला लागतं. खरं म्हणजे दिवाळी हा उत्सव आहे प्रकाशाचा, दिवाळी हा उत्सव आहे आशेचा. आणि म्हणून दिवाळी साजरी करताना सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देताना माझ्या मनामध्ये ही खात्री आहे की दिवा बाहेर नंतर उजळतो, अगोदर मनात उजळतो. तो मनात उजळतो आणि मग मनातला सगळा अंधार क्षणार्धात संपून जातो. अंधाराची सेना कालपर्यंत मस्तवाल वाटत असते, ती सेना एकदम मरून पडते, मृत्युमुखी पडते आणि प्रकाश पुन्हा छान तळपू लागतो. दिवाळी म्हणजे खरंच असा एक सण आहे, असा एक उत्सव आहे, अगदी जगावेगळा, मुलखा वेगळा अशा प्रकारचा हा दिवाळी नावाचा सण आहे. दिवाळी आल्यानंतर सगळ्यांनाच म्हणजे खरं तर अगदी कुठल्याही क्षेत्रात तुम्ही असा, प्रत्येक क्षेत्रामध्ये असं वाटायला लागतं की येस, इथे आशा आहे, इथे आशा असू शकते. फक्त त्यासाठी काही बदल केले पाहिजेत, स्वतःमध्ये केले पाहिजेत, सामाजिक संदर्भामध्ये काही बदल केले पाहिजेत, सगळीकडे काही बदल केले पाहिजेत. हे बदल केले तर निश्चितपणे आहे ते वास्तव बदलू शकतं. आहे ते वास्तव बदलून टाकण्याची धमक आणि हिंमत देणारा सण म्हणजे दिवाळी. आणि म्हणून दिवाळीच्या निमित्तानं मी ठरवलं की काही छान जगामध्ये वेगळं काम करणाऱ्या मुलखा वेगळ्या माणसांना आज बोलवायचं, चौकटी बाहेरच्या माणसांना बोलवायचं आणि चौकटी बाहेरच्या माणसांना बोलवून त्यांच्याशी गप्पा मारायच्या. खरं म्हणजे आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये एक वेगळा प्रयोग आपण करतो आहोत. तो प्रयोग असा आहे की आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचा दिवाळी अंक आपण देतो आहोत. म्हणजे आत्तापर्यंत दिवाळी अंक एखाद्या TV शोचा ही कल्पना कोणी वापरली असेल असं मला वाटत नाही, पण पहिल्यांदाच आवाज महाराष्ट्राचा दिवाळी अंक आपण काढतो आहोत. आणि हा दिवाळी अंक जो आहे त्या दिवाळी अंकाचा आज खरं म्हणजे प्रस्तावना आहे आणि उद्यापासून खऱ्या अर्थानं तो अंक सुरू होणार आहे. आणि या पूर्ण अंकाचं जे सूत्र आहे ते सूत्र असणार आहे चौकटी बाहेरची माणसं आणि जगण्याचं सेलिब्रेशन करणारी ही सगळी माणसं आहेत. ही जी माणसं आहेत ते सेलिब्रेशन कसं करतायत, खूप वेगळ्या क्षेत्रातली माणसं आहेत. रोज वेगवेगळ्या प्रकारची माणसं येणार आहेत. म्हणजे उद्या काही गझल गायक येणार आहेत, गझलकार येणार आहेत, जे छान सेलिब्रेशन करतील आणि गझल गातील असे लोक असणार आहेत. त्याच्यानंतर काही अनवट वाटा चोखाळणारी जोडपी असतील, काही माणसं असतील, कार्यकर्ते असतील, ते येणार आहेत. त्याच्यानंतर सांस्कृतिक, साहित्यिक, पत्रकारिता, माध्यम या क्षेत्रामध्ये काम करणारी अशी काही माणसं येणार आहेत. ही सगळी माणसं आपलं जगण्याचं अंगण उजळून टाकणार आहेत. आपल्या अंगणामध्ये प्रकाश पेरणार आहेत की जो प्रकाश तुम्हाला आणि मला कायमस्वरूपी उपयुक्त पडणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, आजसुद्धा या दिवाळी अंकाचं प्रस्तावना करणारा हा अंक आहे खरं म्हणजे. आणि आज चौकटी बाहेरची जी माणसं आहेत ती माणसं फारच महत्त्वाची आहेत. माझ्यासोबत प्राध्यापक LB पाटील आहेत. प्राध्यापक LB पाटील बेलापूर स्टुडिओमध्ये माझ्या शेजारी बसलेले आहेत आणि ज्येष्ठ कवी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवाज महाराष्ट्राचा कार्यक्रम माझा रोजचा झाला की हमखास येणारा फोन म्हणजे प्राध्यापक LB पाटलांचा. अगदी प्रत्येक गोष्टीकडे फार मनापासून बघणारे, फोन करणारे, सर हे छान झालं, हे चांगलं झालं, हे आणखी चांगलं व्हायला पाहिजे होतं, असा अगदी बोलणारा, सांगणारा असा कवी मनाचा एक छान माणूस. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राध्यापक LB पाटील हे आगरी बोलीमध्ये कविता लिहिणारे, साहित्य लिहिणारे एक महत्त्वाचे लेखक आहेत. अलीकडे आपण मराठी अभिजात होणार का, मराठी भाषा वगैरे बरंच बोलत असतो, पण मराठी म्हणताना आपल्याला अनेकदा पुणेरी मराठीची चिंता फार असते. प्रमाण मराठीच्या नावाखाली आपण अनेकदा इतर बोली दाबतो. अशावेळी आगरीचं सौंदर्य, आगरीचं वेगळेपण, कारण जर तुम्हाला खरंच सर्वसमावेशक व्हायचं असेल तर तुम्हाला सगळ्याच बोलींना, सगळ्याच भाषांना तेवढं स्थान द्यावं लागणार आहे. आणि म्हणून आगरी मध्ये कविता लिहिणारे असे प्राध्यापक LB पाटील आपल्यासोबत असणं ही फारच मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांचं मी स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये. रंजना केणी आपल्यासोबत आहेत. रंजना केणी या सुद्धा कवयित्री आहेत, आगरी कवयित्री आहेत आणि त्याही आगरी बोलीमध्ये कविता लिहित असतात, त्यामुळे त्याही आपल्यासोबत आहेत. प्रशांत देशमुख आपल्यासोबत आहेत. यापूर्वी एका कार्यक्रमात ते आलेत आवाजच्या. प्रशांत देशमुख हे वक्ते आहेत, व्याख्याते आहेत. त्यांचं पुस्तक पण नुकतंच आलेलं आहे, गुड मॉर्निंग नावाचं. स्तंभलेखक आहेत, त्यामुळे तेही आपल्यासोबत आहेत.
प्रथमेश इनामदार हे इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत असले तरीही प्रामुख्यानं दिग्दर्शक आहेत, त्यांच्या काही डॉक्युमेंटरीज आलेल्या आहेत, शॉर्ट फिल्म्स आलेल्या आहेत, त्यामुळे पुरस्कार विजेत्या अशा काही लघुपटांचे ते दिग्दर्शक आहेत. चांगले स्वतः लेखक आहेत, त्यांचा एक कथासंग्रह लवकरच येतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कवितेवर खूप प्रेम करणारे म्हणून आज ते प्रामुख्याने एका अर्थानं काव्यरसिक म्हणून प्रामुख्याने आलेले आहेत. कृतिका चौधरी पण आपल्यासोबत आहे. कृतिका चौधरी ही विद्यार्थिनी आहे आणि आता ती MBA करते आहे, MBA HR. आणि MBA करताना खूप गोष्टींमध्ये रस, त्यामुळे लिहिणं, वाचणं, बोलणं, आपल्या इनमध्ये पण ती काम करत होती. त्यामुळे सगळीकडे धडपडणारी अशी एक तरुण विद्यार्थिनी आपल्यासोबत आहे आणि तिचं शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच तिला अगदी छान प्लेसमेंट, जॉब वगैरे असं सगळं मिळालेली अशी स्कॉलर विद्यार्थिनी आणि तरीही सामाजिक संदर्भामध्ये खूप बांधिलकी असणारी, आपण काहीतरी केलं पाहिजे असं मनापासून वाटणारी अशी आमची कृतिका पण या कार्यक्रमात यापूर्वी आलेली आहे. या सगळ्यांसोबत मला आज गप्पा मारायच्या आहेत. दिवाळीच्या निमित्तानं आज काही कुठला विषय आहे, काही भांडण आहे, मारामारी आहे असं काही नाही. आज प्रामुख्यानं जे आहे ते म्हणजे दिवाळी म्हणजे आशा. देर इज अ होप. आणि खरंच आशा आहे. कुठली आशा आहे? जगावं असं वाटावं, जगणं सुंदर आहे असं वाटावं, अशी आशा कुठली आहे की जी आशा या दिवाळीमधला दिवा तेववणार आहे, जी आशा तुमचं अंगण तर फुलवणार आहेच पण तुमच्या मनामध्ये एक छान वाद तेववणार आहे, ज्यामुळे मनातला अंधार संपेल, ज्यामुळे बाहेरचा अंधार संपेल आणि प्रकाशाचा उत्सव सुरू होईल, प्रकाशाचं एक पर्व सुरू होईल. आणि म्हणून ही सगळी चर्चा सुरू करताना, गप्पा सुरू करताना अगदी सुरुवातीला मला जायचं आहे प्रथमेश इनामदारांकडं. कारण प्रथमेश इनामदार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कवितेवर खूप प्रेम करणारे असे काव्यरसिक आहेत. आणि आशा, सकारात्मकता, आनंद, जल्लोष, प्रकाश, उत्साह या सगळ्याचं गाणं गाणाऱ्या खूप कविता ते मला नेहमी सांगत असतात. प्रथमेश, आता सुरुवात करताना कुठली कविता आठवते, काय वाटतं? कुसुमाग्रज यांची कविता आठवते मला, विशाखा कविता संग्रहातली. आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट कविता लिहिली. त्याचं शीर्षक आहे कोकिळा. कविता अशी आहे: कोकिळा जेव्हा सुरांचा फुलविते पंखा निळा, कोकिळा जेव्हा सुरांचा फुलविते पंखा निळा, आम्र लेवनी पंख तेव्हा होऊ बघतो कोकिळा. वा. कोकिळा जेव्हा स्वरांची उघडते अबदगारी, कोकिळा जेव्हा स्वरांची उघडते अब्दागिरी, जंगले शाहीर होती, शब्द होती मंजिरी. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. कोकिळा जेव्हा स्वरांची काश्मीरे करीते उभी, कोकिळा जेव्हा स्वरांची काश्मीरे करीती उभी, हो नदीची नृत्यशाला, रुमझुमे वारा नभी. आहा. कोकिळा जेव्हा स्वरांची माळते सुमनावली, ते धवा वणवा म्हणे मी चंदनाची सावली. आहा. कोकिळा घाली स्वरांचा मोरपंखी फुलवरा, कोकिळा घाली स्वरांचा मोरपंखी फुलवरा, जांभळ्या डोही झपुर्जा खेळती त्या आसरा. क्या बात है. कोकिळा जेव्हा ढगांना आर्ततेने बाहते, कोकिळा जेव्हा ढगांना आर्ततेने बाहते, धुसरावर स्वप्न त्यांच्या एक सुंदर वाहते. ओहो. कोकिळा जेव्हा सुरांचे गेंद गगनी फेकते, आहा. कोकिळा जेव्हा सुरांचे गेंद गगनी फेकते, अंचलावर पैठणीच्या रात्र अत्तर होतते. ओहो ओहो ओहो. कोकिळा स्वरशिल्प असले, कोकिळा स्वरशिल्प असले, बांधता शून्यावरी, आसमंते होत सारी क्षुब्ध आणिक बावरी. वा. शेवटची: कोकिळा शिशिरात शिरुनी, कोकिळा शिशिरात शिरुनी, बर्फ जेव्हा होतसे, या जगाला सर्व तेव्हा जाग थोडी येतसे, या जगाला सर्व तेव्हा जाग थोडी येतसे. क्या बात है, क्या बात है. म्हणजे उज्ज्वलताची दूर प्रभावळ पहा मनोऱ्यात, आणि हृदयामध्ये लावा सख्यांनो आशेची वात. खरंच ही आशेची वात लावणारी कविता. आणि एकूण सगळे कवी आहेत इथे, वक्ते आहेत, विद्यार्थी आहेत, आणि सगळ्यांचं सूत्र एकच आहे की माझं जगण्यावर प्रेम आहे, जगणं हे सेलिब्रेशन आहे. प्राध्यापक LB पाटील आपल्यासोबत आहेत. रायगड जिल्ह्यातला अतिशय महत्त्वाचा कवी असणारा, या वयातही दौरे काढणारा, भटकणारा, सगळीकडे लिहिणारा असा फार महत्त्वाचा कवी आहे. आणि एवढंच नाही तर सगळ्या अगदी ठिकठिकाणच्या लहान मोठ्या तरुण कवींना एकत्र करणं, त्यांना उभारी देणं, त्यांना लिहितं करणं, असं छान LB पाटलांचं एकूण व्यक्तिमत्व मी स्वतः बघतोय. प्राध्यापक LB पाटील, काहीतरी जरा तुमची एक छान कविता
या निमित्तानं झाली पाहिजे. आणि तीही आगरी कविता, आगरीतला डौल जरा कळू द्या, महाराष्ट्राला कळू द्या, आगरी काय आहे, आगरीची गोडी काय आहे. नमस्कार. आज समाजामध्ये जे चित्र आहे ते चित्र उभं करण्याचा मी आगरी बोलीमध्ये प्रयत्न करतो आहे आणि विशेष करून आगरी समाजाचं चित्र उभं करावं अशी माझी इच्छा आहे की आज आमच्याकडे आगरी समाजाला उरण तालुका, पनवेल तालुका, ठाण्यामध्ये मी सुद्धा म्हणेन की इथे पैशाचं भरमसाठ आमच्याकडं आलं आहे. ती शेती विकल्यामुळे 12.5% जमीन आली आणि त्याच्यातून आमच्याकडे भरपूर पैसा आला आणि तो पैसा आल्यानंतर आम्ही कशा प्रकारे बहकलो गेलो, आमची मुलं कशी बहकली गेली, समाज कसा बहकतो आहे याचं चित्रण करणारी आणि त्याच्यावर अंजन म्हणून की आपण आता बदलायला पाहिजे, सुखाकडे कशा पद्धतीने जायला पाहिजे हे त्याच्यातलं मला द्यायचं एक औषध आहे आणि तेच या कवितेत आहे. 12.5चा पलाट. बरं. 12.5चा पलाट म्हणजे 1 गुंठा. 1 गुंठा म्हणजे त्या गुंठ्याची आज किंमत आहे 80 लाख. आमच्या JNPTमध्ये आहे 1 कोटी. मग हा 1 कोटीचा आम्ही प्लॉट देत असताना आमची एवढा पैसा आल्यानंतर आम्ही कसे वागतो तो ती कविता 12.5चा पलाट आलाय. 12.5चा पलाट आलाय, मनान विचार काय, वाह. अर मांग पुर बघतस कनाला, मारुतीन बिसून जाय. वाह. अर मांग पुर बघतस कनाला, मारुतीन बिसून जाय. एक पलाटाय शिलाखाला, एक पलाटाय शिलाखाला, इस पलाट जिमीन हाय. आहा. औरा पैसा ठेवाचा कनाला, कालबान खेळाचा हाय. वाह. अर मांग पुर बघतस कनाला, मारुतीन बिसून जाय. वाटा झेवाला बहिणीस धावली, वाटा झेवाला बहिणीस धावली, तिचा 22 लाखानं भाग नाय. जावई म्हणतय सासरसला, तुला जित्ताच ठेवणार नाही. वाह. अर मांग पुर बघतस कनाला, मारुतीन बिसून जाय. गलनचैनी बोटान अंगठ्या, गलनचैनी बोटान अंगठ्या, हातान करा घरवाचा हाय. शेटचे खिसन 500चा पुरका, दिसता ठेवाचा हाय. वाह. अर मांग पुर बघतस कनाला, मारुतीन बिसून जाय. वाह. अगरी हसून भानगर नाही, अगरी हसून भानगर नाही. अगं बाप ये मेलं का काय. अरे बापरे. अगरी हसून भानगर नाही, अगं बाप ये मेलं का काय. होईल त्या होईल वकीलूस खाईल, पण त्याला आरवा करायचा हाय. अरे मांग पुर बघतस कनाला, मारुतीन बिसून जाय. खरं म्हणजे घरामध्ये जुनी वस्तू ठेवली तर फार फार चांगलं असतं. आईची पैठणी, आई मेल्यानंतर 30 वर्षानंतर ती पैठणी पाहिली तर आई जशीच्या तशी समोर आपल्या उभी राहते. आपलं जात्याचं पातं एक जर आपल्या घरामध्ये ठेवलं तर ते कितीही किमती कपाटापेक्षा जात्याचं पातं एक वैभव म्हणून दिसून येतं. पण आम्ही आगरी लोक कधीही जुनी वस्तू घरात ठेवत नाही, फक्त नवी आणि नकली वस्तू ठेवतो त्याच्यावरती. घरना गाजुना सामान, घरना गाजुना सामान, उरवून देवाचा हाय. पण बायको पुन्हा डोकरी झाली, बघाची बॉबकटवाली बाई. अरे मांग पुर बघतस कनाला, मारुतीन बिसून जाय, मारुतीन बिसून जाय. धन्यवाद. क्या बात आहे. वाह 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 वाह. LB पाटील, तुम्ही तर म्हणजे एकदम मजा केलेली आहे. वाह वाह. आणि रायगडचं एक लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे की मी 2.5-3 वर्ष तुमच्याकडे संपादक होतो रायगड जिल्ह्यात, त्यामुळे मला रायगड, आगरी आणि हे सगळे जे काय आहे फारच छान. मी गमतीने म्हणायचो की हे नुसते आगरी नाहीत, हे अग्रेसिव्ह आहेत. त्यामुळे तुमचा तो अग्रेसिव्हनेस जो आहे तो फार छान आणि मस्त आलेला आहे. सगळ्यांनाच ते आवडलं असेल, आगरी मंडळींना तर आणखी भिडलं असेल आणि महाराष्ट्रालाही कळलं असेल की आगरीची गंमत काय आहे, गोडवा काय आहे. कृतिका आमची आहे, कृतिका चौधरी. ती एकदम ब्लेझर बिझर घालून सुटापोटात आलेली आहे आमची कृतिका, कारण ती आता MBA करते आहे आणि तिला तिचं, मी मगाशी म्हटलं ना, शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच एका कंपनीने तिला ऑफर दिली आणि मस्त छान पगाराची नोकरी वगैरे पण तिला आत्ताच मिळालेली आहे. कृतिका चौधरी ही खूप क्षेत्रात वेगवेगळ्या काम करत असते, लिहिते, बोलते. इंग्रजी तिचं खूपच उत्तम आहे. सूत्रसंचालन कार्यक्रमांचं इंग्रजीमध्ये पण फार छान करते. कृतिका, मी जेव्हा म्हणतो आहे की देर इज अ होप, हे सगळं छान चाललं आहे. म्हणजे LB पाटलांजी जेव्हा ते आगरी समाजाचं सगळं सांगतात तेव्हा त्या आगरींची दुःख एवढी आहे, सगळं आहे.
त्या सगळ्या याच्यामध्ये एका अर्थाने त्या कवितेमध्ये वेदना पण आहे, त्यामध्ये सगळा व्यत्यास आहे, सगळं आहे, आणि तरी त्याच्याकडे ते दयाबुद्धीनं बघतायत आणि त्यातले आंतरविरोध टिपत विनोद करतायत. पण हे सगळं आहे तरीही जगणं सुंदर आहे. कृतिका, तू आत्ता ज्या क्षेत्रात काम करते आहेस, कॉर्पोरेट जगामध्ये तू जाशील उद्या. कॉर्पोरेट जगामध्ये जेवढी तगमग आहे ती झगमग असण्यापेक्षाही जास्त आहे खरं म्हणजे. पेज 3 नावाचा सिनेमा जेव्हा आला तेव्हा लोकांना कळलं अनेकदा की अरे काय हे जग एवढं झगमगणारं वाटतं, पण तगमग पण एवढी मोठी आहे. तरीसुद्धा जगणं सुंदर आहे. कृतिका, काय म्हणणं आहे? सर, पहिली गोष्ट म्हणजे खूपच छान प्रश्न आहे तुमचा आज ॲक्च्युली माझ्यासाठी. कारण की झगमग आणि तगमग ही खूपच म्हणजे अगदी राईम आहे, बट देन त्यामध्ये जो दडलेला हा अर्थ आहे तो खूप वेगळा आहे. बिकॉज तुम्ही जर एखाद्या कामावरती प्रेम करत असाल तर तुम्हाला ती तगमग नाही वाटत. पण तेच जर तुम्ही एखाद्या अशा क्षेत्रामध्ये आहात जे तुम्हाला नको आहे तरीसुद्धा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये असाल तर मग ती जास्त तगमग वाटू लागते असं मला वाटतं. आणि माझ्यासोबतची जी पिढी आहे किंवा माझ्यासोबत जे असते बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांनाही मी हेच म्हणेन की जोपर्यंत तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नाही तोपर्यंत त्या क्षेत्रामध्ये तुम्ही अजिबात जाऊ नये. आणि तुम्ही माझ्याबद्दल म्हणाल तर कॉर्पोरेटमध्ये आता एंटर करणं तर अशा भरपूर गोष्टी म्हणजे मी आता शिकते आहे. बिकॉज हे खूप नवीन जग आहे आम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी. इथे भरपूर विद्यार्थी आहेत, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, त्यानंतर कॉमर्स फील्डचे आहेत, आर्किटेक्चर्स आहेत. तर आम्ही सगळे जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्यातून काहीतरी वेगळं कसं बाहेर निघू शकतं हा खरा मोटिव्ह असतो एका मॅनेजमेंट स्टडीजचा MBAचा. आणि आय एम व्हेरी थँकफुल टू माय कॉलेज वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जिथे मी आता MBA करते. त्यामुळे बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आणि अभ्यासापेक्षा एका कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये एका विद्यार्थ्यांनी कसं वागावं, तिथले एटिकेट्स, तिथे तुम्ही कसं वागलं पाहिजे किंवा स्वतःला तिथे कसं पोर्ट्रे करता आलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात. झगमग भरपूर आहे, पण झगमग जी आहे ती डेफिनेटली ऑप्शनल आहे, पण तगमग जी आहे ती तुम्हाला नेहमी मिळणारच आहे त्या क्षेत्रामध्ये. तर तरीसुद्धा या दोन्ही गोष्टींचा जो समतोल राखून आम्ही तिथे पुढे जाणं हे अपेक्षित आहे. ॲट द सेम टाईम जेव्हा आम्ही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये किंवा अशा बिझनेस वर्ल्डमध्ये आम्ही काम करू अशा वेळी आपली पर्सनल लाईफ आणि आपली बिझनेस लाईफ हँडल करणं हा एक खूप महत्त्वाचा म्हणजे आजच्या पिढीला पडणारा प्रश्न असतो की आपण स्वतःची पर्सनल लाईफ आणि हे या दोन्ही गोष्टी कशा आपण सांभाळू शकतो. तर अशाही म्हणजे हे सुद्धा आम्हाला नॉलेज आतापासून मिळते. आमचे सगळे प्रोफेसर्स, आमच्या ज्या लेडीज प्रोफेसर्स आहेत त्या आम्हाला नेहमी सांगत असतात की तुम्हाला पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ कशी हँडल करता येईल. अशा बऱ्याच गोष्टी आम्ही पुढे शिकतोय आणि अजून 2 वर्षाचं शिक्षण अजून बाकी आहे, तर बरंच काही शिकायला मिळेल. देयर इज अ होप. कृतिका चौधरीच्या डोळ्यांमध्ये दिसणारं स्वप्न, आशा हेच खरं म्हणजे उदाहरण आहे, हा पुरावा आहे की जग सुंदर आहे. जर जग सुंदर नसतं, मी टागोर म्हणाले होते, टागोरांना विचारलं की जग सुंदर आहे का. टागोर म्हणाले जगात जन्माला येणारं प्रत्येक नवं मूल हे जग अद्यापही सुंदर आहे याचा पुरावा आहे. त्याच्यामुळे डोळ्यात फुलणारं हे स्वप्न अगदी नव्या पिढीच्या, हे जग सुंदर आहे याचा खरं म्हणजे पुरावा आहे, वस्तुपाठ आहे. रंजना केणी आपल्यासोबत आहेत, छान कविता करतात आणि त्यातही आगरीमध्ये कविता. रंजना, एक छान तुमची कविता होऊ द्या, मग आपण गप्पा पुढे नेऊया. बोला रंजना केणी. धन्यवाद सर. सर्वात प्रथम साम TVच्या सर्व रसिक प्रेक्षकांना धनत्रयोदशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आगरी गावा कया जेली. आज आगरींची मोनोपोली आहे आज. ऑफकोर्स. बोला बोला. हां. जिखरं तिखरं गोडाऊनांची लय लय गर्दी झाली. जिखरं तिखरं गोडाऊनांची लय लय गर्दी झाली. आयाच होती माझी आगरी गावा कया जेली. अरे वा. जिखरं तिखरं गोडाऊनांची लय लय गर्दी झाली. आयाच होती माझी आगरी गावा कया जेली. जमिनी आमच्या जेल्या न पक्क्या कंपन्या आल्या. जमिनी आमच्या जेल्या न पक्क्या कंपन्या आल्या. जमिनींच्या दिरक्यांसाठी बनशी भावासला इसारल्या. जमिनी आमच्या जेल्या न पक्क्या कंपन्या आल्या. न जमिनींच्या दिरक्यांसाठी बनशी भावासला इसारल्या. फुकटचे ये दिरक्याई, फुकटचे ये दिरक्याई आमची सगली माया नेली. आयाच होती माझी आगरी गावा कया जेली. हिरवगार बारकं मोठं डोंगर असाचं गावाचे दरी. हिरवगार बारकं मोठं डोंगर असाचं गावाचे दरी. पोरा पोरी खेळाची तया पिकाची जराशी नाचणीवरी. हिरवगार बारकं मोठं डोंगर असाचं गावाचे दरी. पोरा पोरी खेळाची तया पिकाची जराशी नाचणीवरी. खणून नेलं डोंगर पार,
खणून नेलं डोंगर पार आता त्यांची रयात जेली. ओ खणून नेलं डोंगर पार आता त्यांची रयात जेली. आयाच होती माझी आगरी गावा काय जेली. दिरक्या आल्या मोप न दागिन्याई भरलं गलं. माझ्यावर जाऊ नका. दिरक्या आल्या मोप न दागिन्याई भरलं गलं. गलाभर दागिन्याई कती कती जीव नेलं. अच्छा दिरक्या आल्या मोप न दागिन्याई भरलं गलं. गलाभर दागिन्याई कती कती जीव नेलं. नाती गोती आता सगळी वहतची नव्हती झाली. नाती गोती आता सगळी वहतची नव्हती झाली. आयाच होती माझ्या आगरी गावा काय जेली. कंटेनरांचं रचलन डोंगर. कंटेनरांचं रचलन डोंगर त्यान मी सोदतय घरा माझ्या माणसांची. हां कंटेनरांचं रचलन डोंगर त्यान मी सोदतय घरा. दिसनय तया मना पुन माझा आगरी माणूस खरा. कंटेनरांचं रचलन डोंगर त्यान मी सोदतय घरा. दिसनय तया मना माझा आगरी माणूस खरा. कासाईस होऊन माझा जीव होतय वर खाली. कासाईस होऊन माझा जीव होतय वर खाली. आयाच होती माझी आगरी गावा काय जेली. क्या बात है. शेज नैना असलं प्रकल्प आमचेच करे येतील काय. शेज नैना असलं प्रकल्प आमचेच करे येतील काय. मुंबई सोरली तसं आगरी आणशीपून जातीन काय. आहा वा वा. कधीतरी मुंबई आग्र्यांचीच होती. शेज नैना असलं प्रकल्प आमचेच करे येतीन काय. न मुंबई सोरली तसं आगरी आणशीपून जातीन काय. असले कसले परस नाही लय मना हैराण केली. असले कसले असले कसले परस नाही. परस न लय पडतात. अच्छा, बर, असले बर, कसले परस नाही लय मना हैराण केली. प्रश्नाला काय म्हणायचं. परसन परस परस्न एवढंच. अच्छा असले कसले परस नाही अच्छा. लय मना हैराण केली. आयाच काय तरी होती र. आयाच काय तरी होती. आयाच होती माझी आगरी गावा काय जेली. क्या बात. जिखरं तिखरं गोडाऊनांची लय लय गर्दी झाली. हां जिखरं तिखरं गोडाऊनांची लय लय गर्दी झाली. आयाच होती माझी आगरी गावा काय जेली. आयाच होती माझी आगरी गावा क्या काय. बात आहे रंजना. रंजना वा 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 वा. तुम्ही फारच छान. म्हणजे एकतर तुम्ही जे सगळं सूत्र मांडलं, जी वेदना मांडली की इथेच आमच्याकडे सगळे प्रकल्प काय येतात. गर्दी गोडाऊनांची होते आणि माणसांच्या घरात मात्र खायला अन्न नसतं. ज्या प्रकारे तुम्ही सगळं मांडलेलं आहे आणि तुम्ही त्यात आगरीमध्ये म्हणजे मला कदाचित आता तुमच्या पुन्हा कविता ऐकल्या तर काही दिवसांनी आवाजमध्ये मी माझ्या वक्त्यांना माझ्या पॅनलिस्टला मी म्हणेल की माझा पुढचा प्रश्न आहे. अशी एक शक्यता आहे. त्यामुळे मला बाकीकडे चिंता वाटत नाही, पण आमच्या पुण्याच्या स्टुडिओत मात्र प्रॉब्लेम होईल की नक्की काय प्रश्न आहे. पण हे फार छान आहे प्रशांत. बघा हे सगळं या प्रकारे छान पद्धतीनं लोक मांडतायत. आणि मी म्हटलं मगाशी की दुःख आहेच. दुःख मांडतायत पण तरी ते मांडतायत हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण कितीही म्हटलं की आता ते पूर्वीचं राहिलं नाही. हे कृष्णे काठी कुंडल आता पूर्वेचे उरले नाही वगैरे असं कोणी काही म्हटलं तरीही कुंडल आहे, कृष्ण आहे, ती वाहते आहेत. कितीही नद्या मरणासन्न करून टाकल्या तरीही अजूनही जीवनरस आहे. अजूनही काहीतरी आहे. अजूनही जगावं असं काहीतरी आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या गुड मॉर्निंग स्तंभामध्ये तुम्ही हेच लिहिलं आणि तुम्ही खरं म्हणजे बाकी काही बोलण्यापेक्षा थेट तो पीसच वाचून दाखवा अशी माझी इच्छा आहे. पण मीच एक सुरुवातीला प्रस्तावना करतो मुद्दाम. तुम्हाला गंमत सांगतो. माझ्या गाडीमध्ये डिकीत तुम्ही मला गुड मॉर्निंग दिलेलं जे काही पुस्तक आहे तर त्या पुस्तकाची प्रत होती आणि ती माझी वाचून झाली की मी त्याच्यात ठेवून दिली. ठेवल्यानंतर माझा एक चालक आहे महेंद्र नावाचा आणि एके दिवशी असाच मला फार उशीर झाला तर त्याच्याकडे मी खाली आलो आणि म्हटलं अरे तुला फारच वेळ वाट बघावी लागली असेल. तो म्हटलं नाही सर अगदी वेळ मजेत गेला. म्हटलं काय. तो म्हटलं डिक्कीमध्ये एक मस्त पुस्तक होतं ते मी वाचत बसलो. आता माझ्या डिक्कीत बरीच पुस्तकं असल्यामुळे म्हटलं याला काय आहे ना काय वाचलं बुवा. त्यामुळे मला उत्सुकता असल्यामुळे मी त्याला म्हटलं काय वाचलं. तर तो म्हटलं मस्त आहे. म्हटलं चांगलं जगलं पाहिजे. त्याला ते नाव लक्षात राहिलं नव्हतं. चांगलं जगलं पाहिजे असे म्हटलं. मी निम्म वाचलं. म्हटलं मला अजून वाचायचं आहे. म्हटलं काय. तर तेवढं मी गाडी थांबवली. मला उत्सुकता फारच ताणली गेली की काय वाचलंय ना. मग म्हटलं जरा गाडी साईडला घे. तेवढे काय नाही मला ते पुस्तक दाखव म्हटलं. तर ते काढलं तर तुमचं गुड मॉर्निंग होतं. ते मी म्हटलं अरे म्हटलं हे फारच गंमत आहे. प्रशांतला मी नक्की सांगेन आणि नेमकं आता जाहीरपणे सांगण्याची मला संधी मिळाली. तर त्यामुळे आणि हे ड्रायव्हरनं म्हणणं फार महत्त्वाचं आहे. माझ्या वर्तुळातल्या कोणी लेखक मित्रांनं संपादक मित्रांनं म्हटलं असतं तर कदाचित ते ठीक आहे.
पण एका सामान्य माणसाला सुद्धा असं वाटतं की ते वाचून मला काहीतरी जगावं असं वाटतं आहे. नंतर त्याला मी ते म्हटलं की तू हे पुस्तक पूर्ण वाच, मग मला दे. त्यानं ते वाचलं, त्यानं त्याच रात्री वाचलं आणि दुसऱ्या दिवशी आणून मला दिलं, सर पूर्ण वाचून झालेलं आहे. मला त्यांना भेटवा. अगदी अगदी अगदी. आणि मी जाहीरपणे नाव सांगतो, महेंद्र त्याचं नाव आहे. त्याने इतकं छान ते सगळं वाचलं, मला वर्णन करून सांगितलं की सर तो अमुक किस्सा आहे ना, मला फार आवडला वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं की बाकी चर्चा करण्यापेक्षा गुड मॉर्निंगमधला एक तुम्हाला आवडणारा छान तुकडा या निमित्तानं सादर करा. आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे, तुकडा सादर करा, मग आपण ब्रेक घेऊ. अगदी हे पुस्तकच तेजाचा ध्यास म्हणजेच आशा आहे. तुम्ही जे म्हटलं की आशेवर बोलायचं, एक पीस सांगतो ब्रेक घेण्याच्या अगोदर की याच्यातला पहिलाच लेख आहे निष्काम कर्मयोग. आज आपण असं म्हणतो की आजूबाजूला भ्रष्टाचार आहे, माणसं स्वार्थी झालीत, पैसा कमवणं, पैशाच्या पाठीमागे लागलीत, प्रामाणिकपणा राहिला नाही, असं सगळं आपण म्हणतो. पण तरीसुद्धा जग चाललंय आणि ती आशा काय त्याचं एक उदाहरण देतो. त्याचं उदाहरण सांगतो, असं डायरेक्ट सांगतो म्हणजे पहिल्याच लेखातलं. शेंदुर्णी जवळची एक शिवचरित्रावरचं व्याख्यान आटपून मी परतत होतो दुसऱ्या दिवशी सकाळी. वाटेत घशाला काही त्रास होऊ नये म्हणून तेलकट खाण्यापेक्षा फळं खावी, गाडीत घ्यावी, आपला वेळही वाचेल या उद्देशानं चाळीसगावला एका फळवाल्याच्या जवळ गाडी थांबवली. त्याला सफरचंदाचा भाव त्या फळवाल्याला विचारला. त्यानं सांगितला. मी म्हटलं थोडं भाव जास्त आहे, थोडा कमी करणार का? तर तो त्याच्याच मुद्द्यावर ठाम होता. म्हणाला नाही साहेब, एवढाच भाव घ्यायचा असेल तर घ्या. मला थोडासा राग आला. म्हटलं अरे किती स्पष्टपणे बोलतोय, पण माझी गरज होती आणि मी ती फळं घेतली. गाडीत बसलो, गाडी सुरू केली आणि पुढच्याच सिग्नलवर सिग्नल लागलाय म्हणून गाडी आमची थांबली. आणि तेवढ्यात माझ्या डाव्या बाजूला काचेतनं मी पाहतो एक मोटरसायकलवाला मला काहीतरी खुणावतोय. तर मी काच खाली केली, तसा तो असा फिरून आला, माझ्या हातात 500 रुपये दिले. मी त्याच्या चेहऱ्याकडे बघतोय, अरे हा तर तो फळवाला आहे. मी म्हटलं काय, कसले पैसे? म्हणाला साहेब तुमचे पैसे पडले होते. आता म्हटलं तुम्हाला ते कसं मी परत करणार, तुम्ही मी कुठे गाठणार? आणि योगायोगानं सिग्नल लागला आणि मी इथे आलो. माझ्या हातात पैसे ठेवले. म्हटलं मी ज्याच्याशी भाव करत होतो फळाचा त्यानं एक पैही कमी केली नाही, पण पैसे घेऊन आला. बरं तोंडावर कुठला आविर्भाव नाही बरं का आपण काहीतरी करतोय, तसाच निघाला. मी त्याला म्हटलं अरे थांब. म्हणाला साहेब मला काही पैसे वगैरे नको. अरे म्हटलं पैसे नाही, बक्षीस म्हणून या 2 CD तुला घे व्याख्यानाच्या. आणि त्यानं घेतल्या आणि गेला. हो काहीच नाही, म्हणजे आपण काही उपकार केलेत, आपण काही पैसे परत केलेत, काहीच नाही. त्याचं नाव विनोद चौधरी. आजही मी गेलो की त्याला भेटणार आहे. अशी माणसं आपल्याला आजच्या समाजात जगण्यासाठी आशा देतात की अशीही काही माणसं आहेत की ज्यांच्यामुळे जगणं सुंदर आहे असं वाटतं. आणि अर्ध्या मिनिटात मी सांगेल, माझ्याकडेला जी LB पाटील सर बसलेत ही अशी एक आशादायी व्यक्ती आहे की मी जेव्हा काहीच नव्हतो तेव्हा अनेक ठिकाणी मला संधी देऊन तुझ्याकडे चांगलं आहे, तू पुढे चल, अशीही सांगणारी माणसं आहेत. याचा जिवंत आणि पुरावा हा इथेच आपल्याकडेला आहे आणि त्याच्यामुळेच जगणं सुंदर होतं. अगदी खरं आहे, जगणं सुंदर आहे. आणि ज्या पद्धतीने प्रशांतने हे सगळं सांगितलं, जगणं सुंदर आहे असं सांगणारे अनेक पुरावे आपल्या अवतीभोवती आहेत. फार दूर जावं लागत नाही, अगदी आपल्या जवळ असतात. पण आपल्या जवळ असणारे वाईट पुरावे आपल्याला पटकन आठवतात, लक्षात राहतात आणि चांगलं मात्र आठवत नाही, चांगलं मात्र स्मरत नाही. आपल्या आयुष्यामध्ये एवढं चांगलं, म्हणजे आपण जर यादी काढली ना तर चांगले आणि वाईट तुमच्या असं लक्षात येईल की चांगल्याची यादी फार मोठी आहे, पण आपण ते गृहीत धरतो. आणि वाईटाचे 4-5 मुद्दे असतात, ते मात्र आपण त्याला अगदी बिलगून बसतो की काय हे झालेलं आहे. मला असं वाटतं की तरीही मी जे मगाशी म्हटलं की तरीही येतो वास फुलांना, हे फार महत्त्वाचं आहे. वास येतोय फुलांना, फक्त तो घेण्यासाठी तुमची घ्राणेंद्रिय तेवढी तीक्ष्ण असायला पाहिजेत. हे छान आहे, जे खूप छान आहे. आणि जे आहे ते आहेच, ते काय आपण नाकारत नाही. जे वाईट आहे ते वाईट आहेच, पण मुळामध्ये तुमच्यात तेवढी धमक पण पाहिजे त्याचं रूपांतर चांगल्यात करून दाखवण्याची. त्यामुळे जग सुंदर आहेच, पण मी माझ्या परीने ते आणखी सुंदर करेन हे पण आपण ठरवलं पाहिजे. नाहीतर आपण आहे ते सुंदर जग बकाल करायला लागतो. फक्त एक उदाहरण सांगतो आणि ब्रेक घेतो. मी माझ्या डेंटिस्टकडे गेलो परवा, बरं का प्रशांत, आणि मी म्हटलं की माझे दात बहुतेक खराब झाले असं मला वाटतं आहे. मग त्यानं बघितले, चेक केले. तो म्हटला दात सुंदर आहेत, काही अडचण नाही आहे. त्यानं पुढचं वाक्य मला फार छान वापरलं. तो डॉक्टर तेलंग नावाचे माझे जवळचे डेंटिस्ट मित्र आहेत. ते डॉक्टर संदीप तेलंग मला म्हणाले की असं आहे की तुझे दात खराब करण्याचे सगळे प्रयत्न केलेले आहेत पण तरीही तुला यश आलेलं नाही.
पण तरीही तुला यश आलेलं नाही. यू हॅड ट्राईड ऑल टू स्पॉईल युअर टीथ, पण तुला काही यश आलेलं नाही. तुझे दात चांगलेच आहेत. तर तसं आहे, आपण हे जगणं इतकं सुंदर आहे, पण ते स्पॉईल करायचेच प्रयत्न आपण करतो. आपण जर ते खरंच चांगलं करण्याचे, घडवण्याचे प्रयत्न केले तर मला असं वाटतं की जगणं आणखी सुंदर होईल. हे सगळं, या सगळ्या सुंदर गप्पा आपण करत राहूच. पण आत्ता मी घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठंच जाऊ नका. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय. दिवाळी हा उत्सव आहे जगण्याचा, आशेचा, आणि येस देर इज होप. त्यामुळे काहीही झालं, कितीही अडचणी असल्या, संकट असली, तरीही जगणं छान आहे, जगण्यात मजा आहे. कृतिका चौधरी आपल्यासोबत आहे. कृतिका, जगण्यामध्ये गंमत आहे, जगणं सुंदर आहे, काय म्हणणं आहे? जगण्याचे मनोरंजनीकरण म्हणून एक विषय होता एकदा, आणि मी एका वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. वक्ता दशसहेश्रू अशी एक कॉम्पिटिशन होती. तर त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं, संपूर्ण भाषण लिहिलं होतं. जगण्याबद्दल मी एकच म्हणेन की जोपर्यंत ते आयुष्य आपल्याला सुंदर वाटत नाही, म्हणजे असं म्हणतात ना की फुलपाखरू हे फक्त 14 दिवस जगतं, पण त्या संपूर्ण 14 दिवसामध्ये ते स्वतःला आनंद देता देता असं सगळ्यांना आनंद देऊन जातं. म्हणजे असं असतं ना की तुम्ही जर एखाद्याला एखादी वाईट भावना दिली तर ती सुद्धा डबल होऊन तुमच्याकडे येते. ॲट द सेम टाईम जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी एखादी चांगली गोष्ट करता, मनापासून करता, ती सुद्धा तुमच्याकडे द्विगुणित होऊन येत असते. तर त्यामुळे जगण्याचे मनोरंजनीकरण किंवा जगण्यावर कसं प्रेम करावं याबद्दल मला हे म्हणावं असं वाटेल की जोपर्यंत तुमच्या मनामध्ये एक आत्मविश्वास, जोपर्यंत तुमच्या मनामध्ये एक चांगली काय म्हणतो भावना नाहीये कोणतंही काम करण्यासाठी, किंवा आज कसं प्रत्येकाचे वेगवेगळे फील्ड आहेत, प्रत्येकाची कामं जी आहेत ती वेगळी आहेत, पण जोपर्यंत तुम्ही त्या कामाला खूप जवळ समजत नाहीत किंवा तुमच्या मनापासून तुम्ही ती प्रत्येक गोष्ट करत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीवर प्रेम करायला शिकत नाही, तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळणं किंवा ती गोष्ट आवडायला लागणं हे खूप कठीण होऊन जातं. आणि जगण्यावर मनोरंजनीकरण किंवा जगण्यावर प्रेम करण्यासाठी मी अजून एक गोष्ट सांगेन सगळ्यांना की तुम्हाला जोपर्यंत एखाद्या गोष्टीबद्दल आवड निर्माण होत नाही किंवा तुम्हाला त्या गोष्टीबद्दल जोपर्यंत आपुलकी वाटत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीबद्दल जास्त तुम्ही त्या गोष्टीमध्ये तेवढे इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. तर ह्या सर्व गोष्टी असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. अगदी खरं. तिने जे शब्द वापरले त्या शब्दांच्या छटांचा तिला कदाचित अर्थ कळत नसेल, मनोरंजनीकरण वगैरे, पण बेसिकली ती जे म्हणते आहे ते फार महत्त्वाचं आहे की ते जे आहे ना की जिंदगी लंबी नाही बडी होणी चाहिए बाबू मोशा आहे, असं आहे. त्यामुळे ते तिने जे फुलपाखरू सांगितलं तसं आपण सगळे फुलपाखरं असतो की किती वर्ष जगू किंवा कायच्यापेक्षा सुद्धा जे जगू ते अगदी छान भरगच्च समृद्ध आशय घन कसे जगू हे फारच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून रंजना केनी तुम्ही जे सगळं मांडताय ते तेवढंच छान आहे, महत्त्वाचं आहे. त्यात वेदना आहे, दुःख आहे, पण तरी त्या दुःखाच्या पलीकडे जाण्याची आशा पण आहे, आत्मविश्वास आहे. त्यामुळे रंजना, पुन्हा एकदा तुमची एक कविता. तुम्ही चष्मा घालून तयारच राहत चला. धन्यवाद सर. माझ्या हाताच्या या कवितेचं शीर्षक आहे आय. आगरी भाषेत आईला आय म्हणतात, तर आय. घामाघूम धापा टाकीत फरकापून डोकला. घामाघूम धापा टाकीत फरकापून डोकला, समोर आली एक बाय बरोबर 12चे ठोकला. घामाघूम धापा टाकीत फरकापून डोकला, समोर आली एक बाय बरोबर 12चे ठोकला. अच्छा. झालं होतं रागान तिचं लाल डोलं. बर. झालं होतं रागान तिचं लाल डोलं. डोलं हे डोलं वाटत आहे ना, डोलं डोलं ते फार छान डोलं आहे, डोलं. हां. वाटत होतं रागान, झालं होतं रागान तिचं लाल डोलं. वाटत होतं झाल्यासारखं मना ते जुरू सोवलं. ओ. घाम फुशीत मंग ती बोलली म्हणा. घाम फुशीत मंग ती बोलली म्हणा, पिवाला एक गलास पाणी तरी हाना. ओ. पिऊन पाणी मंग ती बोलली बघून माझ्याकडं. पिऊन पाणी मंग ती बोलली बघून माझ्याकडं. बोल तिचं वाटलं मना जसं चापकाचं फटकर. ओ. वार वरलाई जपली मना घरादाराची लक्ष्मी म्हणून. वार वरलाई जपली मना घरादाराची लक्ष्मी म्हणून. बाजार मांडलं तुम्ही माझा बाहेरच्या या पार्ट्या हाणून. इकून मना बांधलं तुम्ही मोठं बंगलं न या माऱ्या. ओ. इकून मना बांधलं तुम्ही मोठं बंगलं न या माऱ्या. माझेच जीवावर फिरवताव नाही आता या मोठ्या गाऱ्या. ओ. एक दिवस असा येईल, वॉर्न करते वॉर्न.
एक दिवस असा येईल हाय नाही सगला जाईल. ओ एक दिवस असा येईल हाय नाही सगला जाईल, तो तुमच्या हातात मग सांगा तरी काय राहील. ओ काय झाला तरी, शेवटचा इशारा, काय झाला तरी आता गप मी राहावाचू नाही. काय झाला तरी आता गप मी राहावाचू नाही. बघत राहा तुम्ही आता करतय मी काय काय. आहा. काय झाला तरी आता गप मी राहावाचू नाही. बघत राहा तुम्ही आता करतय मी काय काय. कालीबाली दिसलू तरी ही आमची जमीन काली आहे, तर ती सांगते कालीबाली दिसलू तरी समजू नका गरीब गाय. अच्छा वा वा. कालीबाली दिसलू तरी समजू नका गरीब गाय. दुसरी तिसरी कोण नाही, मी तुमचीच हाय आय. मी क्या बात है, तुमचीच क्या हाय बात आय. है, क्या बात है. वा 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 वा. धन्यवाद सर. रंजना केणी, तुम्ही फारच छान छान ज्या पद्धतीनं तुम्ही सगळं ते मांडलेलं आहे, त्यात त्यात आत्मविश्वास आहे, त्यात दुःख पण आहे, आणि तरीही त्यातून एक येणारा आक्रमकपणा पण आहे. हे सगळं जे काय आहे ते फारच फारच छान आहे. प्रशांत, एक बघा, मगाशी गुड मॉर्निंगचा आपण उल्लेख करत होतो आणि ब्रेकमध्ये मी तुम्हाला त्या ड्रायव्हरशी त्यामुळे तो जे सांगत होता की त्याला ते पेडगावचे काय भला माणूस आवडलं. एकूण असं आहे की सामान्य माणूससुद्धा या सगळ्याकडे फार छान प्रकारे बघत असतो, ऐकत असतो, वाचत असतो. अशा वेळी तुम्ही तुमच्याच याच्यामध्ये पुस्तकामध्ये एक कवितेसारखा एक छोटासा तुकडा आहे की जो फार छान आशावाद मांडतो. तो तुकडा जर आता सांगा ना. सांगतो अगदी. या पुस्तकामध्ये जगणं सुंदर आहे नावाचा लेख आहे. त्याचा शेवट मी मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या एका तुकड्यानं केला आहे. पण आता काय झालंय, सगळी आजूबाजूची मंडळी कवी आणि मला त्यांच्यामध्ये बसवलंय, त्यामुळे माझी प्रतिभा आतून अशी दाटून आली आहे वा, की वा. मला कविता करता येत नाही, पण आपण पण कविता सादर केली पाहिजे. बस, बस. बरं, तुम्ही सगळे वावा म्हणता, कवितेला वावा शक्य हो, मुद्द्याला कसं म्हणणार, म्हणून मी आता माझी कविता, माझी क्या नाही, बात मंगेश है. पाडगावकरांची कविता सादर वा, करतो, वा. कारण मी कवी नाहीये. कविता अशी आहे, आपल्या विषयाला धरून आहे. माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. बघा, त्याच्यातलं एक कडवं असं आहे की एखादी प्रियसी आहे आणि तिची तुम्ही हाक ऐकायला आतुर झाला असाल, अशी मनस्थिती जर समोर धरली जे कोणी प्रेमात पडलेत त्यांनी, तर ते कडवं अगदी तंतोतंत लागू पडेल की वा. तिची हाक तळ्यावरून येते, वाऱ्याच्या मळ्यावरून येते. तिची हाक तळ्यावरून येते, वाऱ्याच्या मळ्यावरून येते, थरारून ऐकणं सुंदर आहे. माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. आता दुसरा एक तुकडा आहे. आपण पावसात भिजतो बघा, चिंब. पहिल्यांदा प्रयत्न करतो भिजायला नको, पण आलाच पाऊस आणि भिजलोच, तर ते पुढचं कडवं. पाडगावकर पुढे असं म्हणतात, मातीच्या ओल्या ओल्या वासात, वाऱ्याच्या खोल खोल श्वासात, झाडाचं भिजणं सुंदर आहे. माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. आणि तिसरं शेवटचं कडवं सर तुम्हाला सांगू ना, आध्यात्मिकतेचा एक वेगळा उंची त्याला गाठली आहे. ते म्हणतात, फुलांचे वास विरून जातात, फुलांचे वास विरून जातात, दिलेले श्वास सरून जातात, असण्या इतकंच नसणंही सुंदर आहे. माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे. अर्ध्या मिनिटातच सांगतो, तो जो शब्द आहे, असण्या इतकंच नसणं सुंदर अगदी खरं आहे. कधी असेल हो. ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबाराय आज नाही आहेत, पण बरोबर. तरी सुद्धा कार्यानं त्यांचं नसणं सुंदर आहे. अगदी अगदी. पाडगावकरांची कविता ही ना. हो, पाडगावकरांची कविता फारच खरंच सुंदर आहेत आणि ज्या पद्धतीने प्रशांतने सादर केली, प्रशांतला पण माझा मित्र असल्यामुळे प्रस्तावना फार मोठी करायची सवय लागलेली आहे, लवकर मुद्द्याला हात घालत नाही. पण ती कविता खरंच चांगली आहे. आणि गंमत म्हणजे पाडगावकरांनी एकूणच जगण्याबद्दल जे लिहिलं आहे की आनंदानं जगायचं नाकारणं यासारखं दुसरं पाप नाही, हे जे आहे पाडगावकरांचं, ते त्या काळात त्यांनी लिहिलं जेव्हा आनंदानं जगायचं नाकारणं हे पाप होतं, पाप मानलं जात होतं. त्या काळात पाडगावकर लिहित होते. एल बी पाटील, तुम्हाला गंमत सांगतो, रायगडात अलिबागला मला पाडगावकर भेटले आणि आम्ही गप्पा मारत होतो. तर पाडगावकर म्हणजे सगळे अगदी समोरासमोर सगळ्याच अंगांनी आयुष्य जगणारा असा छान माणूस ना. तर पाडगावकरांना मी म्हटलं की हे कसं काय तुमचं, इतकं वय झालंय? ते म्हणे, किती वय झालंय? अजून 90 पण झालेली नाही. ते तेव्हा 90 अजून 90च्या याच्यावर होते, अजून 90 पण झालेले नाही. हे जे पाडगावकर आहेत ना, की त्या वयामध्ये हे सगळं सुचणं, हे सगळं वाटणं आणि जगण्यावर मनापासून प्रेम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. एल बी पाटील, तुमचे एक छान आता मस्त गंमत काहीतरी होऊ द्या.
पैशामुळे, आपण बोलतो पैशामुळे, आम्ही आगरी बोलतो पैसं पाय. पैसं पाय, सुख किती दुःख किती याच्यावरची कविता. यो माझा गाव, यो माझा भाव, ही माझी माणसा, इसरली वलक, इसरली नाती, इसरली गोती, इसरली. पैसं पाय, पैसं पाय, पैसं पाय, पैसं पाय. जमीन सरकारने घेतली तवा समधी एके घरन बिसाची. जमीन सरकारने घेतली तवा समधी एके घरन बिसाची. पैसं वाटायला लागली तवा आम्ही इसरली हसाची. पैसं पाय, पैसं पाय, पैसं पाय, पैसं पाय. आज महाराजचे आधी माझा काकूस एकला झालेला. आज महाराजचे आधी माझा काकूस एकला झालेला. 7-12 नाव नाही म्हणून, 7-12 नाव नाही म्हणून त्याची पोरा मना माराला. क्या बात है. पैसं पाय, पैसं पाय, पैसं पाय, पैसं पाय. मेवनच बरं होतं काल परवा ते पुन येवाच बंद झालं. मेवनच बरं होतं काल परवा ते पुन येवाच बंद झालं. ही सण कमी परला म्हणून, ही सण कमी परला म्हणून बायला ते मारीत सुटलं. पैसं पाय, पैसं पाय, पैसं पाय, पैसं पाय. भांडणा इसराची म्हणून आम्ही लारी गोरी केली. आहा. भांडणा इसराची म्हणून आम्ही लारी गोरी केली. नया घराचे माझे पुंजला, नया घराचे माझे पुंजला, बोलवून पण कोण नाही आली. पैसं पाय, पैसं पाय, पैसं पाय, पैसं पाय. आता माणसा किऱ्यावानी वारली, नाती नावापुरती उरली. आता माणसा किऱ्यावानी वारली, नाती नावापुरती उरली. कोण खांदा देईल का पुरील, कोण खांदा देईल का पुरील, याची दखल नाही कोणा राहिली. पैसं पाय, पैसं पाय, वा वा. पैसं पाय, पैसं पाय, पैसं पाय, पैसं पाय. धन्यवाद. फारच छान, फारच छान, फारच छान, फारच पाटील छान. सरांची कविता आता ऐकल्यानंतर लिटरली डोळ्यासमोर उभी राहत होती एक व्यक्ती, ती म्हणजे शाहीर विठ्ठल उमप. अच्छा. म्हणजे ती मूर्तिमंत व्हावं असं आहे. आणि यांची कविताचं सादरीकरण म्हणजे कवितेची गंमतच त्याच्यात वाटते मला, की अर्थ आपण सांगत नाही, पण त्याचं वाचन आणि गायन जर परफेक्ट असेल तर ती समोरच्याला ती भाषा समजत नसेल तरी सुद्धा कळते. ही कवितेची ताकद आहे. अगदी खरं आहे. तुमची कविता होऊ द्या आता. मगाशी पाडगावकरांचा विषय झाला. पाडगावकरांनी एके ठिकाणी खूप छान म्हणलंय की आईने आमटी करावी आणि त्याचा भुरका मारताना भूर असा जो आवाज येतो तो मला ओंकारासारखाच पवित्र वाटतो. नादो महानोर हे सर्वश्रुत कवी आणि निसर्ग कवी नादो महानोरांनी एक अप्रतिम कविता लिहिली. कवितेचं नाव आहे या नभाने या भुईला दान द्यावे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतुनी चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडू न जावे. या नभाने ह्या भुईला दान द्यावे, ह्या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे. वा. पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडू न गावे. गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळी जमाझे. गुंतलेले प्राण या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळी जमाझे. मी असा आनंदुनी बेहोश होता, मी असा आनंदुनी बेहोश होता. शब्दगंधे शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे, शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे. आपण सगळे आनंदोनी बेहोश झालेलो असताना
आपण सगळे आनंदोनी बेहोश झालेलो असताना शब्दगंधा आपल्याला बाहोत घेते आहे. ही सगळी शब्दांची ताकद आहे की ह्या सगळा आनंद आणि हा सगळा जल्लोष आपल्याला, आणि तो इतका मोठा आहे की तो आपल्या बाहूमध्ये सामावत नाही, पण त्या शब्दगंधेच्या बाहूमध्ये मात्र आपण सहजपणे सामावतो आहोत. शब्दांची ही ताकद आहे. आणि म्हणून LB पाटलांचा जो मगाशी उल्लेख झाला की सादरीकरण तुम्ही ज्या पद्धतीने करता, त्यामुळे समारोप करताना तुमची एक कविता आणखी एक होऊ द्या. कारण या पद्धतीनं कविता सादर करणारे फार कमी कवी आता आहेत. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की बापट हे फार थोर कवी, विंदा हे फार थोर कवी, पाडगावकर हे फार थोर कवी, पण मुळात ते महाराष्ट्राला माहिती झाले ते त्यांच्या कवितांच्या कार्यक्रमामुळे. केवळ पुस्तकं आली असती तर कदाचित हे तिघंही लोकांना माहिती झाले नसते, पण कवितांच्या कार्यक्रमामुळे. आणि असं भाग्य फार कमी वेळा असतं की चांगली कविता करणारा माणूस चांगली वाचतोय, पण नाही तर चांगली वाचणारे चांगली कविता करत नाहीत, आणि ते वाईस वर्षं असतं. तुम्ही दोन्ही करता, त्यामुळे ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे एक कविता तुमची होऊ द्या. थोडीशी विनोदी ढंगानं जाणारी वा वा. आणि नवरा बायकोची भांडणं ही होतच असतात, पण ही भांडणं किती कशा पद्धतीनं असतात. आगरी बाया बसलेल्या आहेत आणि त्या सांगतात माझा नवरा का रागावतो, किती बारीक बारीक गोष्टीवरून नवरा रागावत असतो. ती कविता महिलेत. आमचं ते रागानं बिसल बाई, आमचं ते रागानं बिसल बाई, काय झालं कळत नाही, आमचं ते रागानं बिसल बाई. आम्ही झतली मसाल पाना, तेवर कमी परला चुना. आम्ही झतली मसाल पाना, तेवर कमी परला चुना. माझा व्हाट रंगला नाही, आमचं ते रागानं बिसल बाई, आमचं ते रागानं बिसल बाई. जेवण पुराण पोलीचा केला, तेवर साजूक तूप सोरला. जेवण पुराण पोलीचा केला, तेवर साजूक तूप सोरला. पुन बोलून साखर पेरली नाही, आमचं ते रागानं बिसल बाई, आमचं ते रागानं बिसल बाई. दोघं निघालो आम्ही बाजारला, झिकमिक झिकमिक ड्रेस केला. दोघं निघालो आम्ही बाजारला, झिकमिक झिकमिक ड्रेस केला. पुन त्यांचा बटन लावला नाही, आमचं ते रागानं बिसल बाई, आमचं ते रागानं बिसल बाई. स्वारी रंगान आली जरा, त्यांनी घेतला केसाना गजरा. स्वारी रंगान आली जरा, त्यांनी घेतला केसाना गजरा. मी लाजून हसले नाही, आमचं ते रागानं बिसल बाई, आमचं ते रागानं बिसल बाई. अखरून तखरून त्यांची साद, अखरून तखरून त्यांची साद, हात लावायचा भारी नाद. अखरून तखरून त्यांची साद, हात लावायचा भारी नाद. आज दूरच राहिले बाई, आमचं ते रागानं बिसल बाई, आमचं ते रागानं बिसल बाई. धन्यवाद. पण एक लक्षात घ्या, LB पाटलांची ही कविता विनोदी आहे, पण ती खरं सांगते की अनेकदा रागावण्याची कारणं इतकी सामान्य असतात, अनेकदा संतापाची कारणं एवढी सामान्य हास्यास्पद असतात, आपण उगाच दुःखी होतो, आपण उगाच संतप्त होतो. त्यामुळे रागावू नका, छान आनंदानं राहूया, हे सांगणारी ही कविता आहे. आज याच कवितेसोबत मी थांबणार आहे, याच नोटवर मी थांबणार आहे. सगळ्याच नामवंतांचे, सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार. उद्या आपण भेटणार आहोत रात्री 8 वाजता. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचा दिवाळी अंक उद्यापासून सुरू होतोय. चौकटी बाहेरची माणसं. उद्या गझलांचा छान गझलांची मस्त मैफल असणार आहे. त्यामध्ये आमचे पनवेलचे AK शेख आहेत, त्याचप्रमाणे आप्पा ठाकूर आहेत, शिल्पा देशपांडे आहे. हे सगळे गझलकार आपल्या गझला सादर करतील. त्यानंतर सोमवारी, मंगळवारी, बुधवारी
चौकटी बाहेरची माणसं आपल्याला दिसणार आहेत. त्यामुळे अजिबात चुकू नका. दिवाळीमध्ये रोज रात्री 8 वाजता, पुन्हा रिपीट रात्री 12 वाजता, सकाळी 10 वाजता ही छान मैफल ऐका आणि जगणं सुंदर आहे. उगाच आमचं हे उगाच काय बिसलं बाई, त्यामुळे उगाच काही असं म्हणण्याची काही वेळ येऊ नका. मस्त आनंदात राहूया. दिवाळीच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा तुमच्या आतल्या आवाजासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.